नमस्कार. आज मी थोडा सरकारी नोकराबद्दलचा विषय करणार आहे. बहुतेक वेळेला सरकारी नोकरांना खूप म्हणजे कामचुकार, लाचखोर वगैरे असे सगळेच जण दूषणे लावतात. आणि मी बिलकुल अमान्य करत नाही की सरकारी कामकाजात कामचुकारपणा होत नाही किंवा लाचखोरीपणा होत नाही. हे सर्रास होतं आहे, ते जगमान्य आहे आणि ते सत्य पण आहे. पण जितक्या पद्धतीने दाखवलं जातं खरंच तितकं आहे का? आणि जी लोक खूप चांगलेपणाने काम करतात किंवा बिलकुल लाचखोरी न करता कामं करतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा सन्मान वगैरे काही दिला जातो का? द्यावा असं माझं बिलकुल म्हणणं नाही हां. कारण सरकारी नोकराला त्याचा व्यवस्थित पगार मिळतो. पण जेव्हा सरकारी नोकराला लाच लोक देतात, ते का देतात? त्यांचा जेव्हा 100 रुपयाचा फायदा असतो त्यावेळेला ती लोक 50-60 रुपये काढतात. म्हणजे मी रेशो सांगते तुम्हाला. म्हणजे स्वतःचे काहीतरी वाचवण्यासाठी ते लाचखोरी करतात. करू नये, पण देणारा नाही का चूक आहे? लाच देणारा चूक आहे. आणि एकदा एखाद्याला सवय लागली लाच घ्यायची, मग तो काम अडवणं, कसं हे करणं, हे मार्ग शोधत राहतो, कारण त्याला त्या गोष्टीची सवय लागते. पण आता बघा, नुकताच गोव्याच्या एका आरोग्यमंत्र्याने एका डॉक्टरला CMOला, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधल्या गोवाच्या, तडकाफडकी निलंबन करतो वगैरे म्हणून त्याची बाजूसुद्धा न ऐकता अरेरावी करत आणि तसा तो व्हिडिओ करून पूर्ण सोशल मीडियावर फिरवला. एक डॉक्टर होणं इतकं सोपं आहे का हो? त्यालाही काही त्याची बाजूसुद्धा तुम्ही ऐकत नाही. इतकं सोपं आहे तुम्हाला एक कामावरून काढायला? आम्ही घरातल्या बाईला कामावर काढू नाही शकत एवढ्या सहजपणाने की तुझं काम बरोबर नाही म्हणून. बिलकुल नाही काढू शकत आणि काढत पण नाही आपण. मग सरकारी नोकर इतका हलगर्जीपणाचा झाला. ते क्लास 1 ऑफिसर CMO म्हणजे. आणि ह्या नेत्यांचा मुद्दामून मी शिक्षण काढून बघितलं. BCom अँड डिप्लोमा इन मॅनेजमेंट काहीतरी आहे. हां, इतकं इझी आहे. परवा रोहित पवार जाऊन पोलीस स्टेशनला एका पोलिसा आवाज वाढवू नको, खाली हे कर, इतकं सोपं आहे. हां, जरा तरी मी स्वतः सरकारी नोकरी केल्यामुळे मला माहीत आहे सरकारी नोकरीमध्ये ह्या असल्या नेत्यांबरोबर, सोशल वर्करबरोबर आणि बरेच आता तर ते RTIमुळे तर इतका प्रॉब्लेम झालेला आहे की RTIच्या नावावर धमकी देऊन हे करतात. अशा नोकरी करणारा त्या माणसाला पण त्याची नोकरी करायची आणि टिकवायची, पूर्ण सर्व्हिस पूर्ण करायची इच्छा असते ना. उलट ह्याच्यामध्ये जो कामचुकार आहे तो सही सलामत जातो. तो बोलत पण नाही, कामचुकारपणा करतो, त्यामुळे कामात चुकाही होत नाहीत. त्याच्यामागे काही लागतच नाही. ह्याच्यामध्ये मरतो असाच माणूस जो खरोखर काम करणारा असतो, सिन्सिअर असतो आणि तो काम करतो, तर त्याला त्याचा मान असणार, त्याला त्याच्या कामाचा आपल्या स्वतःबद्दलचा स्व म्हणून काहीतरी अभिमान असणार. कोण पण येईल आणि कुठल्याही कारणाने बाजू मांडायला न देता आवाज बंद कर, तुला काढूनच टाकलंय वगैरे असं करून बोंबलेल. हे कितपत योग्य आहे? हे अशी वृत्ती नको का बंद करायला? आणि ही फक्त मी नेत्यांसाठी नाही सांगत, हे सोशल वर्करच्या नावाखाली जे येतात ना, ते पण असेच येतात. आम्हाला सिंदेवाडी कोर्टात एक माणूस मोठा बॅनर घेऊन यायचा, कशासाठी माहीत नाही, कोण त्याच्याकडे मागते माहीत नाही, एवढा मोठा बॅनर घेऊन यायचा आणि असा गप्प बसल्यासारखा बसायचा. आणि तो नंतर लक्षात आलं की तो कोणाकोणाच्या केसेस आणून आम्हाला घाबरवून तो कमिशन कमवायचा. हे प्रकार कोण उघडकीला आणणार आणि ह्याच्यावर कोण वचक करणार? आता मी रिटायर्ड निवृत्त झाले म्हणून मी बोलू तरी शकते.
नोकरीत असते तर हेही बोलू शकले नसते. तुम्ही माझं ऐकून घेता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.